आवाज येतोय? येस मॅम. ओके. ओके. पेस्ट ऑफ क्रुसिफेरस व्हेजिटेबल अँड देअर मॅनेजमेंट. ओके. तर बघा की आपण काय बघतोय, क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स. क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स मध्ये काय येते? क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स मध्ये काय येते? काकडी वर्गीय मॅडम. त्याला कुकुरबिटेसियस म्हणायचं. क्रुसिफेरस मध्ये काय येते की हे येते कॅबेज, काय म्हणायचं, कोबी, फ्लावर वगैरे ते सगळे येते. ठीक आहे, क्रुसिफेरस म्हणजे. आणि काकडी वर्गीय म्हटलं असते कशात येते की कुकुरबिटेसियस व्हेजिटेबल. ओके. क्रुसिफेरस त्यांची फॅमिली आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं की पेस्ट ऑफ क्रुसिफेरस व्हेजिटेबल. म्हणजे आपण फ्लावर, कोबी याच्या आपण हे बघणार आहेत, पेस्ट बघणार आहेत. तर आपण कॉमनली बघणार आहे ओव्हरऑल सगळ्या क्रॉपचे, क्रुसिफेरस क्रॉपचे. तर फर्स्ट पेस्ट आहे दॅट इज द डायमंड ब्लॅक मॉथ. ओके, तिथं ब्लॅक नाहीये, ब्लॅक आहे. त्याला तर शॉर्ट मध्ये काय म्हटलं जातं, डीबीएम. तर तुम्हाला बऱ्याच वेळा येईल की डीबीएम दॅट इज द डायमंड ब्लॅक मॉथ. आणि ती कशाची पेस्ट आहे? क्रुसिफेरस व्हेजिटेबलची पेस्ट आहे. त्याचं सायंटिफिक नेम आहे फ्लुटेला झायलोस्टेला. फॅमिली इज अ फ्लुटेडी आणि ऑर्डर इज अ लिपिडोप्टेरा. ओके. तर ही पेस्ट इम्पॉर्टंट आहे या क्रॉप मधली, किंवा क्रुसिफेरस आणि कुकुरबिटेसियस. क्रुसिफेरस व्हेजिटेबल आणि कुकुरबिटेसियस व्हेजिटेबल याच्यावरती तुम्हाला दरवेळी क्वेश्चन असतो. ठीक आहे. कुकुरबिटेसियस म्हणजे काकडी किंवा बॉटल गड वगैरे, गड जे असतात ते सगळे येतात. आणि क्रुसिफेरस मध्ये काय येते? कॅबेज, कॉलीफ्लॉवर वगैरे क्रुसिफेरस मध्ये येते. तर इम्पॉर्टंट पेस्ट आहे दॅट इज द डायमंड ब्लॅक मॉथ. सायंटिफिक नेम आहे फ्लुटेला झायलोस्टेला. फॅमिली इज अ फ्लुटेडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ऑर्डर लिपिडोप्टेरा म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे. डॅमेजिंग स्टेज काय असणार आहे? लार्वा मॅडम. ओके. डॅमेजिंग स्टेज असणार आहे लार्वा अँड कॅटरपिलर. ओके. तर हे काय की डायमंड ब्लॅक मॉथ आहे आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. डॅमेजिंग स्टेज असणार आहे लार्वा अँड कॅटरपिलर. दिस इज द अडल्ट स्टेज ऑफ द डायमंड ब्लॅक मॉथ. तर हे डायमंड ब्लॅक मॉथ आहे आणि त्याला शॉर्ट मध्ये काय म्हटलं जातं? डीबीएम. देन इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट इज द सिरियस पेस्ट थ्रूआउट द वर्ल्ड. पूर्ण वर्ल्ड मध्ये एक सिरियस पेस्ट आहे ऑन अ क्रुसिफेरस व्हेजिटेबल. होस्ट प्लांट काय त्याचे की कॅबेज, कॉलीफ्लॉवर, देन अदर क्रुसिफेरस अँड द सोलॅनियस प्लांट. आणि सम ऑफ द सोलॅनियस प्लांट पण वरती पण हे तुम्हाला पेस्ट दिसतात. ओके. सोलॅनियस म्हणजे काय की जसं की पोटॅटो वगैरे, टोमॅटो वगैरे येतात ते. तर हे सगळे होस्ट प्लांट आहेत. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, लिपिडोप्टेरा म्हणजे काय असणार आहे? एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट या स्टेजेस असणार आहेत. तर फर्स्टली बघा की एग विच इज आर मायन्यूट येलो कलरचे असतात, मायन्यूट असतात. ज्या लार्वा असतात त्या पेल येलोविश किंवा ग्रीन कॅटरपिलर्स असतात. म्हणजे ज्या आळे आहेत त्या कसं तुम्हाला दिसतात? ग्रीन कलरच्या दिसतात. पुढे इमेज बघितल्यावर तुम्हाला तुम्ही पेस्ट बघितले पर्टिक्युलरली तुमच्या फील्डमध्ये जर कॅबेज किंवा कॉलीफ्लॉवर म्हणजे नॉर्मली आपण घेतो, तर त्याच्यावरती ही पेस्ट तुम्हाला दिसते. तर बघा की जे अडल्ट असतात ते ग्रीनिश ब्राऊन मॉथ असतात. आणि मेनली यांना नाव का पडले की डायमंड ब्लॅक मॉथ. बघा की ते अडल्ट फोल, म्हणजे थोडंसं काही इतकं नाही केलं तरी चालेल. जे 4 विंग्स असतात ते त्याच्यावरती काय असते की 3 व्हाईट ट्रायंग्युलर स्पॉट्स असतात. आणि अडल्ट फोल्ड द विंग दॅट अपियर विथ अ ट्रायंग्युलर मार्किंग अपोजिट विंग विथ अ डायमंड शेप. ओके. म्हणून त्याला काय नाव पडले की डायमंड ब्लॅक मॉथ. त्याच्यामध्ये काय असते की जे अडल्ट असतात, अडल्ट स्टेजमध्ये काय येतात की विंग्स येतात. आणि विंग्स ते काय करतात? फोल्ड करतात. आणि फोल्ड केल्यामुळे आपल्याला काय दिसतं की त्यांचे जे अपोजिट विंग आहे, दुसरे एक विंग आहे, फोल्ड केल्यामुळे तर तुम्हाला काय दिसते की मेनली त्याचा डायमंड शेप मध्ये तुम्हाला दिसतंय. म्हणून या पेस्टला काय नाव पडले की डायमंड ब्लॅक मॉथ. ओके. त्याचं सायंटिफिक नेम आहे फ्लुटेला झायलोस्टेला. तर बघा की हे लार्वल स्टेज आहेत आणि लास्ट वन दॅट इज द अडल्ट स्टेज आहेत. लार्वा आणि अडल्ट आहेत.
त्याच्यानंतर बघा की लाईफ हिस्ट्रीमध्ये काय आहे की फर्स्टली जे ओव्ही पोझिशन आहे किंवा एग्ज आहेत, ओव्ही पोझिशन म्हणजे टू ले द एग, जिथं अंडी घालतात ते. ओव्ही पोझिशन कुठं होते? लेड सिंगली ऑर इन ग्रुप ऑन द अंडर सरफेस ऑफ लिव्स ॲट अ नाईट. ओके, तर ओव्ही पोझिशन कुठं होते? ऑन द अंडर सरफेस ऑफ लिव्सच्या खालच्या साईडला होतंय. मग ते ग्रुप्समध्ये होतंय किंवा ॲट अ सिंगली एग पण तुम्हाला बघायला मिळतात, आणि हे कधी होते? ॲट अ नाईटला. देन लार्वल पिरियड किती आहे? 2 वीक्स आहे. प्युपेशन कुठं होतंय? ऑन द फॉलिएज ऑर इन अ लिव्ज वरती किंवा फॉलिएज वरती होतंय. आणि मेनली काय होतं की इन अ थिन सिल्कन ककून्स मध्ये त्यांचं प्युपेशन होतंय. आता ककून्स म्हणजे तुम्हाला माहित असेल, पुढे दाखवते मी. तर यांचं जे वरती जे ककून्स तयार होते त्याच्यावरती ते कसं असते की थिन असते. थिन सिल्कन ककून्स मध्ये प्युपेशन होते. म्हणजे तुम्हाला कॉटन सारखा भाग बघायला मिळतोय, ते तुम्हाला ते होतं की थिन सिल्कन ककून्स मध्ये होतंय. देन बघा की पेस्ट सीजनल ऑब्झर्वेशन, दॅट इज इट इज द ऍक्टिव्ह थ्रू आउट द विंटर सीझन. ओके, तर मेनली तुम्हाला विंटर सीझन मध्ये तुम्हाला फ्लावर आणि कोबी हे दिसत आहेत. तर ही पेस्ट मेनली तुम्हाला या सीझन मध्ये पाहायला मिळेल. दॅट इज डायमंड ब्लॅक मॉथ, फ्लुटेला, झायलोस्टेला. तर आपण हे काय की लाईफ सायकल आहे त्याची. तर फर्स्टली बघा की डायमंड ब्लॅक मॉथ, सायंटिफिक नेम फ्लुटेला झायलोस्टेला. त्याच्यानंतर स्टेजेस बघा, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. तर फर्स्टली बघा की एग्स पासून लार्वल पिरियड किती आहे? 7 days आहे. आणि ज्या लार्वा आहेत, लार्वल पिरियड पासून प्युपेशन होताना किती जातात की 14 दिवस जातात, आणि नंतर प्युपेशन पासून 7 days, आणि टोटल अडल्ट किती दिवसांचा आहे? 16 to 20 days. तर दिस इज अ लाईफ सायकल. जर तुम्हाला डेज बघायचे असेल तर तुम्ही बघू शकताय. तर या 4 स्टेजेस असतात. लिपिडोप्टेरा आहे म्हणजे 4 स्टेजेस असणार आहेत, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. त्याच्यानंतर बघा की नेचर ऑफ डॅमेज मध्ये फर्स्टली काय की डॅमेजिंग स्टेज, ऑर्डर लिपिडोप्टेरा, आणि त्याची डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा अँड कॅटरपिलर. तर बघा की फर्स्टली ज्या यंग लार्वा आहेत, यंग लार्वा फीड ऑन अ एपिडर्मिस ऑफ लिव्स. यंग लार्वा विच इज आर ज्या यंग लार्वा आहेत त्या काय करतात की एपिडर्मिस ऑफ लिव्स वरती फीड करतात, म्हणजे पर्टिक्युलरली लिव्स खातात ते. देन फुल ग्रोन लार्वी बोर इनसाइड द हेड, आणि ज्या फुल ग्रोन लार्वी असतात त्या काय करतात की बोर इनसाइड द हेड म्हणजे काय? कोबीचा गड्डा किंवा फ्लावरचा गड्डा, कर्ड म्हणतात किंवा हेड म्हणतात. ठीक आहे, तर ते कर्ड आहे किंवा हेड आहे ते खातात, पर्टिक्युलरली बोर करतात आणि त्याच्यामध्ये जातात. देन राऊंड ट्रान्सपरंट पॅचेस अपिअर्स ऑन अ लिव्स ड्यू टू फिडिंग. आणि ज्या यंग लार्वा आहेत त्या काय करतात की लिव्स खातात किंवा इपिडर्मिस ऑफ लिव्स वरती फीड करतात. त्यामुळे तुम्हाला काय बघायला मिळते की लिव्स वरती राऊंड ट्रान्सपरंट पॅचेस बघायला मिळतात, आणि विच इज आर फीडिंग बाय द larvae. Then in case of severe infestation, the plant may be completely skeletonized. आणि जर तुम्हाला डायमंड ब्लॅक मॉथचा जर जास्त इन्फेक्शन झालं, सिव्हिअर इन्फेस्टेशन झालं, तर तुम्हाला तुमचं प्लांट किंवा तुमचं लिव्स ते कम्प्लिटली स्केलोटिलाइज्ड दिसते. स्केलोटिलाइज्ड म्हणजे जाळीसारखं भाग, जसं जो ग्रीन पार्ट आहे तो सगळा ते खाऊन टाकतात. दिस इज द नेचर ऑफ डॅमेज. तर मेनली इम्पॉर्टंट काय आहे की ते मेनली लिव्स खातात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कोबी बघितलं असेल तर तुम्ही कोबीमध्ये जे लिव्स आहेत ते खातात ते, आणि जे हेड आहे किंवा जे कर्ड आहे तर त्याला मेनली बोर करतात आणि त्याच्यावरती फीड करतात. देन बघा की अफेक्टेड कर्ड किंवा अफेक्टेड हेड म्हणू शकता तुम्ही. जे फ्लावरचं असतं त्याला कर्ड म्हणतात आणि जे कोबीचं असतं त्याला हेड म्हणतात. ओके, फ्रूट आहे ते. तर बघा की फर्स्ट इमेज मध्ये तुम्हाला काय दाखवलंय की तुम्ही असं नॉर्मली बघितलं असेल किंवा तुम्ही जरी बाजारातून आणले फ्लावर तरी तुम्हाला अशा टाईपचं बघायला मिळते. तर हे काय केले की जे फुलग्रोन लार्वी आहेत त्यांनी काय केलंय की ते काय करतात की बोर करतात आणि त्याच्यावरती फीड करतात. त्याच्यामुळे हे कर्डला इन्फेक्टेड झालेलं तुम्हाला असं दिसतंय. आणि लास्ट वन दॅट इज द अफेक्टेड लिव्स. आणि लिव्स वरती आपण काय म्हटले की ज्या यंग लार्वा आहेत त्या काय करतात की फीड करतात. तर बघा की लिव्स वरती कोण फीड करतं? यंग लार्वा. आणि फुल ग्रोन लार्वे आहेत त्या कशावरती फीड करतात? कर्ड म्हणू शकताय किंवा तुम्ही हेड वरती म्हणू शकताय. तर हे जे आहेत ते तुम्हाला नेचर ऑफ डॅमेज लक्षात ठेवायचं. यंग लार्वा कशावर करतात आणि फुल ग्रोन लार्वा कशावर करतात. फुल ग्रोन लार्वा कर्ड करतात आणि यंग लार्वा लिव्स खातात. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हे बघितलंय किंवा तुमच्या फील्डमध्ये पण तुम्ही बघितलं असेल जर तुमच्या घरी फ्लावर किंवा कोबी असेल तर. किंवा पर्टिक्युलरली हे बघा की आपण काय म्हटलं की ज्या लार्वी असतात त्या काय करतात की राऊंड
ट्रान्सपरंट पॅचेस तुम्हाला दिसतात बिकॉज ऑफ बाय द फिडिंग. तर हे पर्टिक्युलरली कोबी आहे आणि तुम्हाला बघायला मिळते. तर बऱ्यापैकी जे विंटर सीझन मध्ये जे क्रॉप येतात क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स त्याच्यावरती तुम्हाला ही पर्टिक्युलरली पेस्ट दिसते, दॅट इज द डायमंड ब्लॅक मॉथ. आणि हे कोबीवरचं आहे आणि मग अशी दाखवलं ते फ्लावरवरचं होतं काय डॅमेजेस होते. ठीक आहे. तर तुम्हाला मेनली राऊंड ट्रान्सपरंट पॅचेस तुम्हाला दिसतात. किंवा हे काय आहे की फ्लावर आहे बघा, फ्लावरचं तुम्हाला हे दिसतंय बघा, हे प्लांट आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला काय दिसतं बघा की दिसत असेल तुम्हाला की त्या प्युपेशन मधल्या ज्या लार्वा आहेत किंवा प्युपेशन मधल्या ज्या कॅटरपिलर्स आहेत त्या तिथं आहेत. काय म्हटलं एक प्युपेशन कशावर होतंय, इन लिव्ह किंवा काय म्हणायचं फॉलिएज वरती होतंय अँड इन थिन सिल्कन ककून्स मध्ये होते. ओके. थिन सिल्कन ककून्स म्हणजे काय बघा की ज्या लार्वी तुम्हाला दिसतात किंवा ज्या कॅटरपिलर्स दिसतात त्यांच्या बॉडीवरती जे बॉडी कोटिंग आलंय ते तुम्हाला दिसत असेल बघा इमेज मध्ये. तर ते कसं असते की थिन असतंय. ओके. काय काय क्रॉप काय काय पेस्ट मध्ये ते थिक असतंय, काय काय पेस्ट मध्ये ते टफ सिल्कन ककून्स असतात. जसं ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर मध्ये कसं असते की टफ सिल्कन ककून्स असतात. तर बघा की इथं काय की इथं थिन सिल्कन ककून्स आहेत आणि तुम्हाला दिसत असेल प्युपेशनला आणि ह्यालाच काय म्हणायचं ककून्स म्हणायचं. आणि सेकंड इमेज मध्ये काय आहे की बघा की लार्वा आहे. लार्वा कसल्या असतात, ग्रीन कलरच्या असतात आणि त्या काय करतायत की फीड करतायत ऑन अ इपिडर्मिस ऑफ द लिव्ह. ठीक आहे. तर हे म्हणजे हे लक्षात ठेवा की प्युपेशन कुठं होते, फॉलिएज वरती होते किंवा लिव्ज वरती होते आणि इन अ टफ सिल्कन ककून्स, जे ककून्स सॉरी थिन सिल्कन ककून्स असतात. ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर मध्ये टफ सिल्कन ककून्स असतात आणि मेनली लार्वा असतात त्या यंग लार्वा फीड ऑन अ इपिडर्मिस ऑफ लिव्ह. देन बघा की नेक्स्ट दॅट इज मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये फर्स्टली काय की फर्स्टली रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय ऑल द डेब्रीज किंवा जे इन्फेक्टेड प्लांट पार्ट्स आहेत ते तुम्ही कलेक्ट आणि डिस्ट्रॉय करू शकता. कॉमनली तुम्ही सगळ्या क्रॉपला हे लिहू शकताय. देन ग्रो मस्टर्ड ॲज अ ट्रॅप क्रॉप. ओके. तर हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारलं जातं की कॅबेजमध्ये कुठलं ट्रॅप क्रॉप लावतात. ट्रॅप क्रॉप म्हणजे काय, म्हणजे असे क्रॉप लावतात की ज्याच्याकडं व्हेरियस ॲग्रिकल्चर पेस्ट अट्रॅक्ट होतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण काय लावणार आहे की आपलं मेन क्रॉप आहे आपलं समजा कॉलीफ्लॉवर असेल किंवा कॅबेज असेल तर तुम्ही त्यातमध्ये ॲज अ ट्रॅप क्रॉप म्हणून काय लावणार आहे, मस्टर्ड लावणार आहे. म्हणजे काय होतं की ह्या दोघांवरच्या ज्या कॅबेजवरचा पेस्ट आहे तर त्या बऱ्यापैकी तुमच्या मस्टर्डवरती पण जातात किंवा त्याचा होस्ट आहे मस्टर्ड पण. तर त्याच्यामुळे जे काय पेस्टचं काय म्हणायचं इंटेन्सिटी आहे पेस्टची ती काय होती, कमी होती. म्हणून काय तुम्ही लावता की ॲज अ ट्रॅप क्रॉप लावता. तर हे लक्षात ठेवा की कॅबेज किंवा कॉलीफ्लॉवरमध्ये फॉर द कॅबेज बटर सॉरी ह्याच्यासाठी ह्या डायमंड ब्लॅक मॉथसाठी ॲज अ ट्रॅप क्रॉप म्हणून काय लावतात, मस्टर्ड लावतात. आणि त्याचं रेशो किती आहे 2:1 म्हणजे 2 रोज कॅबेजच्या किंवा 2 रोज कॉलीफ्लॉवरच्या आणि 1 रोज मस्टर्डची लावतात फॉर द अट्रॅक्ट द DBM फॉर द ओव्हिपोझिशन. तर लक्षात ठेवा ॲज अ कुठलं ट्रॅप क्रॉप लावतात, दॅट इज द मस्टर्ड. देन केमिकल कंट्रोल दॅट इज द स्प्रे द डायक्लोरोवोस 0.076%. देन फेरोमेन ट्रॅप किती लावायचे 12 पर हेक्टर. जे काही फेरोमेन ट्रॅप्स आहेत ते मेनली तुम्ही किती लावणार आहेत, 12 लावणार आहेत, 12 लावणार आहेत. देन क्रॉप रोटेशन विथ कुकुरबिट्स, बीन्स, पीज, टोमॅटो अँड द मेलॉन. जे काय तुमचं क्रॉप रोटेशन आहे ते तुम्ही व्हेरियस क्रॉप बरोबर लावणार आहेत, क्रॉप नंतर लावणार आहेत. दॅट इज द कुकुरबिट्स लावणार आहेत, बीन्स किंवा पीज, टोमॅटो किंवा मेलॉन्स लावणार आहेत. देन इम्पॉर्टंट आहे हे लार्वल पॅरासिटॉइड किंवा बायोलॉजिकल कंट्रोल तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं डायमंड ब्लॅक मॉथ वरती कुठला पॅरासिटॉइड यूज करतात. ओके. कुठला पॅरासिटॉइड यूज करतात, दॅट इज द कॉस्टेलिया प्लुटेली ॲट द रेट 20,000 पर हेक्टर रिलीज फॉर 20 days आफ्टर प्लांटिंग. 20 days आफ्टर प्लांटिंग वर नंतर हा एक लार्वर पॅरासिटॉइड आहे दॅट इज कॉस्टेलिया प्लुटेली. तर हा यूज करतात ॲज अ बायोलॉजिकल कंट्रोल. किंवा सेकंड वन दॅट इज द बॅसिलस thuringiensis ॲट द रेट 1 to 1.5 kg पर हेक्टर. किंवा अजून एक सांगितलं की नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट 5%. ठीक आहे. तर यातलं इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासारखं फक्त एकच आहे, दॅट इज द लार्वल पॅरासिटॉइड आणि ट्रॅप क्रॉप ॲज अ ट्रॅप क्रॉप आणि पॅरासिटॉइड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे.
तर व्हेरियस केमिकल सांगितलेत, दॅट इज ॲझॅडिरेक्टिन, स्पिनॉसाइड, क्लोरोफॉर्म. ओके, तर एखादं लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर, किंवा डायक्लोरोवॉस लक्षात ठेवलं तरी चालेल. तर हे टोटल दॅट इज द डायमंड ब्लॅक मॉथ. डायमंड ब्लॅक मॉथ प्लुटेला झायलोस्टेला, फॅमिली इज द प्लुटेडी आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. तर ही मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट आहे, बऱ्याच वेळा तुम्हाला विचारतात हीच पेस्ट. आणि जे लिपिडोप्टेरा म्हणजे डॅमेजिंग स्टेज, लार्वा आणि कॅटरपिलर, लार्वा किंवा तुम्ही ऑर कॅटरपिलर म्हणू शकताय. त्याच्यानंतर ओव्हिपोजिशन आणि प्युपेशन लक्षात ठेवा. आणि ही जी हे अडल्ट स्टेज आहे ते पण तुम्हाला स्पॉटिंगला ओळखण्यासाठी असते. आणि जरी लाईव्ह स्पेसिस नसलं तर तुम्हाला नाव लिहून ठेवतात डायमंड ब्लॅक मॉथ आणि त्याच्यानंतर खाली क्वेश्चन्स असतील. तर बघा की ओव्हिपोजिशन कुठं होतंय, ऑन द अंडर सरफेस ऑफ लिव्ह. ओके, तर बघा की जिथं जिथं लिहिलंय की अंडर सरफेस ऑफ लिव्ह, तर ते तुम्ही तसंच लिहायला पाहिजे, फक्त ऑन लिव्ह लिहिलं तरी ते चुकीचं आहे. ओके, तर बघा की ओव्हिपोजिशन कुठं होते, अंडर सरफेस ऑफ लिव्ह, आणि प्युपेशन कुठं होते, ऑन फॉलिएज किंवा लिव्ह वरती होते, आणि थिन सिल्कन कोकुन्स मध्ये प्युपेशन होते. आणि ज्या यंग लार्वा असतात त्या मेनली इपिडर्मिस ऑफ लिव्ह वरती फीड करतात, आणि फुल ग्रोन लार्वा आहेत त्या टू बोअर द हेड ऑर द इनसाइड द कड किंवा हेडला बोअर करतात, आणि मेनली तुम्हाला राऊंड ट्रान्सपरंट पॅचेस त्याच्यावरती दिसतात. आणि तिथं म्हटलंय ना, इन केस ऑफ सिव्हिअर इन्फेस्टेशन झालं तर तुम्हाला काय दिसतं की प्लांट कम्प्लिटली स्केलोटिनाइज्ड दिसतंय. ओके, जसं फॉर एक्झाम्पल याच इमेजमध्ये बघा, मगाशी मी सांगितलं मी कम्प्लिटली स्केलोटिनाइज्ड म्हणजे बघा की मधले जे लिव्ज आहे त्या लिव्ज मधला सगळं ग्रीन जो पोर्शन आहे किंवा ग्रीन पार्ट आहे तो खाऊन टाकलाय, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसते की ते रिकामं दिसते बघा, त्यालाच काय म्हणायचं, कम्प्लिटली स्केलोटिनाइज्ड. ठीक आहे, आणि बायोलॉजिकल कंट्रोल आणि ट्रॅप क्राफ्ट म्हणून काय लावतात हे लक्षात ठेवा. देन आपण नेक्स्ट पेस्ट बघतोय, दॅट इज द मस्टर्ड ऑफ लाय. ओके, तर क्रुसिफेरस मध्ये आणखी एक क्रॉप येते मस्टर्ड, आणि त्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे पेस्ट दॅट इज द मस्टर्ड ऑफ लाय. ओके, आणि बघा की त्याचं सायंटिफिक नेम आहे ॲथेलिना प्रॉक्सिमा, फॅमिली इज द सेन्सिटिनी, देन ऑर्डर इज द हायमेनॉप्टेरा. ओके, तर आपण सेकंड सेमिस्टरला एक वाक्य शिकणार आहे की ऑल फ्लाईज हॅव्हिंग द ऑर्डर डिप्टेरा एक्सेप्ट मस्टर्स ऑफ फ्लाय. ओके, तर मस्टर्स ऑफ फ्लायचे ऑर्डर कुठले, हायमेनॉप्टेरा आहे. तर हायमेनॉप्टेराची डॅमेजिंग स्टेज असते. ठीक आहे, तर ही डॅमेज आहे, हे काय आहे की अडल्ट स्टेज आहे, दॅट इज द मस्टर्स ऑफ फ्लाय, ॲथेलिना प्रॉक्सिमा. देन बघा इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट इज द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह फेस, आणि डॅमेज इज मोर ऑन रॅडिश अँड मस्टर्ड. मेनली ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला रॅडिश वरती आणि मस्टर्ड वरती दिसते, म्हणून त्याला नाव पडलंय मस्टर्स ऑफ फ्लाय. देन बघा की होस्ट प्लांट आहेत तेच आहेत कॅबेज, कॉलीफ्लावर, अदर क्रुसिफेरस आणि सम ऑफ द सोलेनियस प्लांट. देन लाईफ हिस्ट्रीमध्ये बघा ओव्हिपोजिशन किंवा एग किती असणार आहेत, 30 to 35. ते नंबर नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण कुठं होते की इन द लिव्ह टिश्यूज ऑन अ लोअर सरफेस ऑफ लिव्ह. तर बघा की मेनली लिव्ह वरती होतंय किंवा इन द लिव्ह टिश्यूज मध्ये होतंय किंवा लोअर सरफेस ऑफ लिव्ह वरती होतंय. ठीक आहे, तर बघा की आणि ह्यांचं जे ओव्हिपोजिस्टार असतंय, ओव्हिपोजिस्टार म्हणजे काय, जेव्हा तुम्ही सेकंड सेमिस्टरला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहे तेव्हा तुम्ही हा एक पार्ट बघणार आहे की त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय असते की ओव्हिपोजिस्टार एक पार्ट आहे. ओव्हिपोजिस्टार म्हणजे काय की एग लेइंग ऑर्गन आहे त्यांचा इन्सेक्टचा. ठीक आहे, तर मस्टर्स ऑफ फ्लाय मध्ये काय असते की त्यांचं जे ओव्हिपोजिस्टार असते ते काय असते की सॉ लाईक असते. सॉ म्हणजे सॉ कळते तुम्हाला, सॉ लाईक असते म्हणूनच त्याला काय म्हटली, त्याला नाव पडलंय की मस्टर्स ऑफ फ्लाय. ओके, आणि मेनली मस्टर्ड मध्ये तुम्हाला ही फेस दिसते. देन बघा की लार्वल पिरियड किती आहे की 2 weeks आहे. देन प्युपेशन इन सॉइल मध्ये होतंय, इन अर्धन कोकुन्स मध्ये होतंय. अर्धन कोकुन्स म्हणजे काय होईल की त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी माती दिसेल. ठीक आहे, देन अडल्ट काय असतात विच इज आर लाईव्ह फॉर 3 to 5 days, त्यांच्या फक्त 3 to 5 days राहतात. तर बघा की ओव्हिपोजिशन इन द लिव्ह टिश्यूज किंवा लोअर सरफेस ऑफ लिव्ह वरती होतंय, आणि प्युपेशन सॉइल मध्ये होतंय, मस्टर्स ऑफ फ्लाय. आणि ऑर्डर आहे हायमेनॉप्टेरा. हे लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा म्हणजे आपल्याला एक सवय लागलेली असते की ज्या फ्लाईज असतात त्यांची ऑर्डर काय आहे की डिप्टेरा आहे, आणि डिप्टेराची डॅमेजिंग स्टेज काय आहे, मॅगोट आहे.
तर फक्त मस्टर्स ऑफ लाईटच्या बाबतीत लक्षात ठेवा किंवा तुम्हाला बऱ्याच वेळा हे विचारतात विचारतात. तर हायमेनोप्टेरा आणि हायमेनोप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा. तर बघा की नेचर ऑफ डॅमेज. तर फर्स्टली द लार्वा फीड ऑन अ लीव्स ऑफ मार्जिन इनवर्ड मोस्टली ड्युरिंग मॉर्निंग अँड इव्हिनिंग. तर काय करतात बघा, ज्या लार्वा असतात त्या मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला या 2 फेजेसमध्ये काय करतात की फीड ऑन अ लीव्स फ्रॉम द मार्जिन इनवर्ड, म्हणजे मार्जिन पासून खातात, त्या लीव्स खातात. मेनली जे काही डॅमेज करतात ते लीव्स वरती करतात. देन बघा की दे मेक अ स्मॉल होल्स इनटू द लीव्स अँड द स्केलेटोनाइज द प्लांट. मग सारखंच आहे की ते काय करतात की लीव्सला होल पडतात, म्हणजे काय करतात लीव्स वरती फीड करतात आणि मेनली तुम्हाला लीव्सचा स्केलेटोनाइज्ड प्लांट बघायला मिळेल किंवा लीव्स तुम्हाला स्केलेटोनाइज्ड झालेलं बघायला मिळेल. देन फ्रिक्वेंटली लार्ज नंबर ऑफ लार्वी कॅन बी फाउंड इन ईच लीव्ह. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला बऱ्याच लार्वी तुम्हाला प्रत्येक लीव्ह वरती दिसून येतात. ते बघा की हे काय आहे की नेचर ऑफ डॅमेज आहे. तर बघा जे काही मार्जिन्स आहेत, काय म्हणायचं, पानाच्या ज्या शिरा आहेत त्या फक्त ठेवतात आणि बाकीचा सगळा जो लीफ लॅमिन आहे किंवा लीफ सरफेस आहे ते काय करतात की ते खाऊन टाकतात. देन ते फर्स्ट इमेज आहे ते काय आहे की लार्वल स्टेज आहे किंवा कॅटरपिलर आहेत त्या. ठीक आहे. देन कंट्रोल मेजर्स काय सांगितले की जिथे पण तुम्हाला लार्वा अँड कॅटरपिलर येईल तिथे तुम्ही लिहू शकता प्रत्येकाला हँड पिकिंग ऑफ द लार्वी किंवा हँड पिकिंग ऑफ द कॅटरपिलर असं लिहू शकता तुम्ही. देन स्प्रे विथ 0.05% मॅलाथिऑन किंवा 0.1% कार्बारिल. तर हे 2 केमिकल कंट्रोल आहेत आणि लार्वा अँड कॅटरपिलर आपण काय करणार आहेत, पिकिंग ऑफ द लार्वा ऑर द कॅटरपिलर. देन नेक्स्ट आहे अफिड. तर बघा की अफिडचं क्रुसिफेरस मध्ये नाव आहे ब्रिव्हिकॉर्नी ब्रासिकी. ओके. तर हे लक्षात ठेवा, अफिडचं प्रत्येक क्रॉप मध्ये आपण अफिड बघितले. तर बघा की प्रत्येक क्रॉप मध्ये अफिडचं नाव वेगळं आहे. फॅमिली आणि ऑर्डर सेम आहे पण काय वेगळं असणार आहे, फक्त सायंटिफिक नेम वेगळं असणार आहे. तर लक्षात ठेवा ब्रासिकी म्हणजे क्रुसिफेरस तुम्ही लक्षात ठेवू शकता की बघा की तुम्हाला जर ह्याचं कॉलीफ्लॉवरचं किंवा कॅबेजचं नाव सायंटिफिक नेम माहिती असलं दॅट इज द ब्रासिका ओलेरिका असं काहीतरी आहे बघा. तर बघा की त्याच्यावरूनच तुम्ही अफिडचं नाव लक्षात ठेवू शकताय. दॅट इज द ब्रिव्हिकॉर्नी ब्रासिकी. देन फॅमिली इज द अफिडिडी आणि ऑर्डर इज द हिमिप्टेरा. हिमिप्टेरा म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्फ आणि अडल्ट. त्याच्यानंतर बघा तर तुम्हाला हे काय की अफिड्स बघायला मिळत आहेत. देन बघा नेचर ऑफ डॅमेज. फर्स्टली बघा जे अफिड्स असतात विच इज आर फाउंड ऑन अ टेंडर शूट्स. मेनली तुम्ही तेच लिहू शकताय, जसं निम्फ आणि अडल्ट तुम्ही लिहिणार असाल तर ते पण लिहू शकताय. निम्फ आणि अडल्ट सगळं सेल्स फ्रॉम द लीव्स लिहू शकताय. तर इथं बघा काय म्हटलं की अफिड्स आर फाउंड ऑन अ टेंडर शूट्स. मेनली टेंडर शूट्स मध्ये अफिड्स तुम्हाला बघायला मिळतात आणि ते मेनली काय करतात, दे आर द सकिंग द सेल्स फ्रॉम द प्लांट टिश्यूज. देन इन केस ऑफ सिव्हिअर इन्फेस्टेशन प्लांट मे बी कम्प्लिटली ड्राईज अप किंवा डाय अवे. जर सिव्हिअर इन्फेस्टेशन झालं तर तुमचे प्लांट्स आहेत ते कम्प्लिटली ड्राईज होतात किंवा डाय होतात. देन ऑन अ लार्जर प्लांट स्पीडिंग डॅमेज रिझल्ट इन कर्लिंग अँड येलोविंग ऑफ लीव्स. जर जास्त तुम्हाला डॅमेज झालं या पेस्टचं तर तुम्हाला काय होतं की लीव्स वरती लीव्सचं कर्लिंग होतंय किंवा मेनली तुमचे लीव्स येलोविश होतात. देन स्टंटेड प्लांट ग्रोथ अँड डिफॉर्म्ड हेड. मेनली जे काय प्लांटची वाढ आहे ती काय होते की खुंटते आणि डिफॉर्म्ड लीव्स आणि तुमचे हे डिफॉर्म्ड हेड्स जे काही हेड्स आहेत कर्ड्स आहेत ते काय होतात की खराब होतात. देन व्हाईट कास्ट स्किन विल बी प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द प्लांट. तर हे तुम्ही लिहू शकताय किंवा तुम्ही सरळ ते फक्त निम्फ आणि अडल्ट सगळं सेल्सचा ते लिहू शकताय. आणि फक्त तुमचं यात काय आलं पाहिजे की जसं फॉर एक्झाम्पल आपण बघतोय क्रुसिफेरस आणि क्रुसिफेरस मध्ये काय असतं की त्यांचे जे फ्रुट्स आहेत जसं हेड्स आहे कर्ड आहे ते फक्त डिफॉर्म करतात. हे थोडंसं तुम्हाला ऍड करावं लागेल. देन काय की हे अफिड्स आहेत. अफिड्स आपण याच्या आधी बघितले. तर हे क्रुसिफेरसचे अफिड आहेत. त्याचं नाव आहे ब्रिव्हिकॉर्नी ब्रासिकी. कंट्रोल मेजर्स बघा. येलो स्टिकी ट्रॅप हे तर ठरलेलं आहे की येलो स्टिकी ट्रॅप किती लावतात, मेनली 10 किंवा 12. ठीक आहे. या 10, 12 किंवा 15 पर्यंत तुम्ही लिहू शकताय. येलो स्टिकी किंवा जे फेरोमेन ट्रॅप्स आहेत ते लिहू शकताय तुम्ही 15 पर्यंत. देन बघा की स्प्रे द एनी वन ऑफ द फॉलोइंग इन्सेक्टिसाइड. जे काही इन्सेक्टिसाइड दिलेत खाली त्यातलं कुठलेही बघा तुम्ही. डायमिथोएट, देन मिथाइल डिमेटॉन, देन मोनोक्रोटोफॉस,
नीम ऑइल किंवा डेरिक्टिन आणि त्याच्या पुढे त्याचं प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय. ठीक आहे, तर हे काय की केमिकल कंट्रोल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेस्ट आहे दॅट इज द कॅबेज फ्लिया बीटल. तर आपल्याला फ्लिया बीटल अजून एक आहे, आपण ग्रेप वाईन नाही बघितलं, ग्रेपवरती एक मेन पेस्ट आहे दॅट इज द फ्लिया बीटल. ओके, तर तसंच कॅबेजवरती पण आहे, पण कॅबेजवरती ही पेस्ट काय आहे की मायनर पेस्ट आहे फ्लिया बीटल. फ्लिया बीटलचं दुसरं नाव आहे हड्डा बीटल. थोडंसं डिटेलमध्ये आपण ग्रेप वाईन मध्ये बघणार आहे, ग्रेप्स मध्ये बघणार आहे. तर ग्रेपची ती मेजर पेस्ट आहे, पण कॅबेजमध्ये ही थोडीशी मायनर पेस्ट आहे दॅट इज कॅबेज फ्लिया बीटल. सायंटिफिक नेम आहे त्याचं फायलोट्रेट्रा क्रुसिफेरी. देन फॅमिली इज क्रायसोमिलिडी आणि ऑर्डर इज द कोलेप्टेरा. ओके, बीटल्स आहेत. बीटल्समध्ये काय येते की बीटल्सची ऑर्डर असते, बीटल्स आणि विविलची ऑर्डर असते कोलेप्टेरा. कोलेप्टेरा आणि कोलेप्टेराची डॅमेजिंग स्टेज असते, कोलेप्टेराची डॅमेजिंग स्टेज असते. सेमिस्टर संपलं तरी डॅमेजिंग स्टेज पाठ करणार नाही तुम्ही. कोलेप्टेराची डॅमेजिंग स्टेज असते ग्रब्स अँड अडल्ट. ओके, तर हे काय आहेत की फ्लिया बीटल्स आहेत. तर असे फ्लिया बीटल्स तुम्ही बघितले असतील. ऑर्डर आहे कोलेप्टेरा, डॅमेजिंग स्टेज असणार आहे ग्रब्स अँड अडल्ट. तर फर्स्टली बघा की मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन दॅट इज द एग्ज. एग्ज मीन्स ओल पोझिशन. जे एग्ज असतात ते मेनली काय असतात की क्रीमी व्हाईट एग्ज असतात. क्रीमी व्हाईट कलरचे तुम्हाला एग्ज दिसतात. आणि त्याचं ओल पोझिशन कुठं होतं, इन द सॉइल, सॉइल मध्ये होतंय. आणि एक पिरियड आहे, एक पिरियड तो किती येतो 5 to 10 days आहे. आणि द लार्वा इज डर्टी व्हाईट इन कलर अँड देन 5 mm इन लेंथ. आणि लार्वा पिरियड किती असतं 9 to 15 days. ओके, जे एग्ज आहेत ते क्रीमी व्हाईट असतात आणि ओल पोझिशन इन सॉइल मध्ये होतं त्यांचं. आणि लार्वा असतात त्या डर्टी व्हाईट कलरचे असतात आणि त्यांचा लार्वल पिरियड किती आहे 9 to 15 days. देन प्युपल पिरियड किती आहे 2 to 4 days. देन अडल्ट बीटल इज अ मेटालिक ब्ल्यू विथ अ ग्रीनिश, म्हणजे काय हा, आणि तिथं लिहिलं नाहीये प्युपेशन पण कुठं होतं सॉइल मध्येच होते. आणि जे अडल्ट बीटल्स आहेत ते मेनली तुम्हाला मेटॅलिक ब्ल्यू विथ ग्रीनिश कलरचे दिसतात. आणि जे बीटल्स आहेत ते मेजर्स आहे ना, त्यांचं मेजरमेंट दिलंय तुम्हाला थोडं. देन दे आर 7 to 8 जनरेशन इन अ इयर. ठीक आहे, तर यातून लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की ओल पोझिशन आणि प्युपेशन. ओल पोझिशन पण सॉइल मध्ये होते आणि प्युपेशन पण सॉइल मध्ये होते. फ्लिया बीटल. देन बघा की फ्लिया बीटल त्याची नेचर ऑफ डॅमेज आहे, डॅमेजिंग स्टेज असणार आहे ग्रब्स ऑर अडल्ट. अडल्ट म्हणजेच काय बीटल. अडल्ट बीटल फीड ऑन द लीव्स बाय मेकिंग द राऊंड होल. जे काही अडल्ट असतात किंवा जे बीटल्स असतात ते काय करतात की लीव्स वरती फीड करतात आणि काय करतात की राऊंड होल्स तुम्हाला लीव्स वरती दिसतात, टू मेकिंग द राऊंड होल्स ऑन अ लीव्स. देन द स्टेम किंवा फ्लावर्स अँड इवन कर्ड मे ऑल्सो बी अटॅक्टेड. आणि ते लीव्सला मेनली डॅमेज करतातच, पण कधी कधी काय करतात की स्टेम वरती किंवा फ्लावर्स वरती किंवा त्याचं जे कर्ड आहे किंवा हेड आहे त्याच्यावरती ते अटॅक करतात. देन डिकेनिंग ओडर इज इमिटेड बाय द कॅबेज प्लांट. आणि म्हणजे जो डिसॅग्रिएबल ओडर आहे किंवा खराब वास तुम्हाला किंवा कुजल्यासारखा वास तुम्हाला येतो, विच इज आर इमिटेड बाय द कॅबेज प्लांट. कॅबेज प्लांट मध्ये किंवा कॉलीफ्लॉवरच्या प्लांट मध्ये तुम्हाला बघायला मिळते. तर ही काय आहे की फ्लिया बीटल आहे. देन बघा की अडल्ट बीटल्स फीड ऑन अ लीव्स बाय मेकिंग द राऊंड होल्स. तर बघा की तुम्हाला काय दिसते की हे क्रुसिफेरसचं लीव्स आहे किंवा मग ते कशाचे असेल कॅबेज किंवा कॉलीफ्लॉवरचं असेल. तर त्याच्यावरती बघा की तुम्हाला जे बीटल्स दिसत आहेत ते कसले बीटल्स आहेत, फ्लिया बीटल्स आहेत. आणि फ्लिया बीटल्स काय करतात की लीव्सला खातात आणि राऊंड पॅचेस तुम्हाला लीव्स वरती दिसतात. तर जे राऊंड होल्स तुम्हाला लीव्स वरती इमेज मध्ये दिसत असतील बघा, अडल्ट बीटल्स फीड ऑन अ लीव्स टू मेकिंग द राऊंड होल्स. तर राऊंड होल्स तुम्हाला दिसत असतील आणि त्याच्यावरती बीटल्स पण दिसत आहेत. देन कंट्रोल मेजर्स काय आहे की 2.5 kg ऑफ कार्बारिन किंवा डस्टिंग विथ 10% कार्बारिन. जर तुम्हाला कार्बारिनचं स्प्रेइंग करायचं असेल तर ते किती सांगितले 2.5 kg. आणि जर डस्टिंग करायचं असेल तर 10% कार्बारिनचं यूज करायला सांगितलं. देन बघा की कॅबेज बटरफ्लाय. नेक्स्ट पेस्ट आहे दॅट इज द कॅबेज बटरफ्लाय. तर बऱ्याच वेळा तुम्हाला हे बटरफ्लाय स्पॉटिंगला असते. तिचं सायंटिफिक नेम पाहिजे, मे बी तिथलं खोडायचं राहिले. तर बघा की कॅबेज बटरफ्लाय सायंटिफिक नेम आहे पायरेस ब्रॅसिकी. फॅमिली इज अ पायरिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. बटरफ्लाय आणि मॉथ कशात येतात
ऑर्डर लिपिडोप्टेरामध्ये येतात. तर बघा की हे काय आहे की कॅबेज बटरफ्लाय आहे, तर इथं व्हाईट कलरचं आहे. असंच इथं येलो कलरचं पण सेम याच टाईपमध्ये येलो कलरचं असलं तरी ते काय आहे की कॅबेज बटरफ्लाय आहे. जसं आपण आतापर्यंत शिकले अनार कॅटरपिलर, तर अशा प्रकारचंच असतंय, पण ते तुम्हाला ब्लॅकिश कलरचं दिसते. लास्ट लेक्चरला पण शिकलं होतं बघा अनार बटरफ्लाय, तर ते थोडं ब्लॅक कलरचं असतंय. तर बघा की हे काय आहे की मेनली तुम्हाला एक व्हाईट कलरचं दिसेल किंवा थोडंसं येलो कलरचं दिसेल. त्याच्यानंतर आपण कशा शिकले अजून सिट्रस लेमन बटरफ्लाय, तर ते तर थोडं फारच वेगळं आहे. तुम्ही जाऊन इमेज बघा. तर हे काय आहे की कॅबेज बटरफ्लाय आहे आणि बरेच बटरफ्लाय तुम्हाला स्पॉटिंगला असतात, मग ते परत ओळखत नाहीत कशाचं बटरफ्लाय आहे. देन बघा की लिपिडोप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा अँड कॅटरपिलर. तर फर्स्टली बघा की द कॅटरपिलर अलोन फीड ऑन अ लिव्ह यंग शूट्स आणि ग्रीन पॉड्स. जे काही कॅटरपिलर्स असतात त्या मेनली लिव्ह वरती किंवा यंग शूट वरती किंवा ग्रीन पॉड्स वरती फीड करतात. वेन यंग दे फीड ग्रिगॅरियसली बट द ग्रोन अप कॅटरपिलर्स मायग्रेट फ्रॉम वन फील्ड टू अनदर फील्ड. जेव्हा ह्या कॅटरपिलर्स किंवा ज्या लार्वे आहेत ते यंग असतात, ते काय करतात की खूप मोठ्या प्रमाणात ग्रिगॅरियसली म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात काय करतात की ते फीड ऑन म्हणजे जे काही लिव्ज वरती ते फीड करतात. पण त्या जेव्हा ग्रोनअप होतात किंवा यंग जेव्हा फुल ग्रोन होतात तेव्हा काय करतात की जे कॅटरपिलर्स आहेत ते काय करतात की विच आर मायग्रेट फ्रॉम वन फील्ड टू अनदर फील्ड, म्हणजे एका फील्ड मधून तर दुसऱ्या फील्ड मध्ये मायग्रेट होतात, निघून जातात तिथून. द फर्स्ट इन्स्टार कॅटरपिलर जस्ट स्क्रॅप द लिप सरफेस, आणि ज्या अर्लियर किंवा यंग इन्स्टार, आता तुम्हाला हे माहित नाही इन्स्टार वगैरे आपण सेकंड सेमिस्टरला शिकणार आहेत की इन्स्टार वगैरे म्हणजे काय. तर इन्स्टार म्हणजे बघा की ठीक आहे, तुम्ही फक्त इथे हेच लक्षात ठेवा की जे यंग लार्वे आहेत त्या काय करतात किंवा यंग कॅटरपिलर्स आहेत त्या काय करतात की विच इज आर स्क्रॅप द लिप सरफेसला स्क्रॅप करतात. तर हे सगळं नेचर ऑफ डॅमेज आहे. देन मेनली जे लार्वा अँड कॅटरपिलर्स असतात त्या लिव्ह वरती फीड करतात. ओके, आणि एंटायर प्लांट्स आर इटन अप, म्हणजे त्यांच्याकडून एंटायर प्लांट्स ते खाल्ले जाते. तर हे काही तुम्हाला नेचर ऑफ बटरफ्लायचं किंवा ह्या सगळ्या मायनर पेस्ट आहेत. फक्त एकच इम्पॉर्टंट पेस्ट आहे जी फर्स्ट आहे, दॅट इज द डायमंड ब्लॅक मॉथ. तर तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही हे नाही केलं तरी चालेल कंट्रोल मेजर्स वगैरे, पण ऍटलीस्ट तुम्हाला त्याचं सायंटिफिक नेम, फॅमिली आणि ऑर्डर यायला हवे. कॅबेज बटरफ्लाय तुम्हाला स्पॉटिंगला पण असणार आहे. त्याच्यानंतर बघू आपण कंट्रोल मेजर्स. ओके, तर हे कॅबेज बटरफ्लायने केलेले डॅमेज आहे आणि ते काय आहे की त्या अडल्ट स्टेज आहेत. ओके, जसं फॉर एक्झाम्पल बघा आता तुम्हाला हे बटरफ्लाय दिसतंय, तर ही जी स्टेज आहे म्हणजे जे तुम्हाला बटरफ्लाय दिसतात ते तर बटरफ्लाय डॅमेज करत नाहीत, म्हणजे त्यांची अडल्ट स्टेज डॅमेज करत नाही तुम्हाला. त्यांची जी लार्वाईन किंवा कॅटरपिलर्स आहेत म्हणजे जे तेव्हा आळे असतील तेव्हा ते तुम्हाला डॅमेज करतात. ठीक आहे, तेवढं समजत असं तुम्हाला. तर बघा की कंट्रोल मेजर्स काय आहेत ते फर्स्टली ऑर्डर लिपिडोप्टेरा जर असेल तर तुम्ही लिहू शकताय, किंवा तुम्ही कोलेप्टेरियाला पण लिहू शकताय की हँड पिकिंग ऑफ द बीटल्स, किंवा आता इथं आपलं काय की हँड पिकिंग ऑफ द कॅटरपिलर्स किंवा हँड पिकिंग ऑफ द लार्वी तुम्ही लिहू शकताय. देन मॅलाथिऑन किती सांगितलंय 5%. देन लार्वर पॅरासिटाइड दॅट इज अपेंटेलिस ग्लोमिरॅटस, देन स्प्रेइंग विथ 0.2% कार्बारिन. तर हे कंट्रोल मेजर्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेस्ट आहे दॅट इज द पेंटेड बग. पेंटेड बग सायंटिफिक नेम आहे बार्गेडा हिलॅरिस. देन फॅमिली इज पेंटोमिडी आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा. ओके, ऑल बग्स हॅव्हिंग ऑर्डर हिमिप्टेरा डॅमेजिंग स्टेज असणारे निम्प आणि अडल्ट. तर हे सगळे काय आहेत की पेंटेड बग्स आहेत, आपण बऱ्यापैकी बघितले. तर नेक्स्ट नेचर ऑफ डॅमेज, हिमिप्टेरा ऑर्डर आहे. नेचर ऑफ डॅमेज काय असणार आहे, बोथ द निम्प अँड अडल्ट सक द सेल्स अप फ्रॉम द लिव्ह आणि देन इन्फेस्टेड प्लांट फायनली ड्राईज अप. तर हे काय नेचर ऑफ डॅमेज, पेंटेड बगनी केलेलं नेचर ऑफ डॅमेज आहे. त्याच्यानंतर कंट्रोल मेजर्स काय आहे की डस्टिंग विथ 10% कार्बारिल @20 kg per hectare. देन बघा की नेक्स्ट पेस्ट आहे दॅट इज द कॅबेज बोरर. सायंटिफिक नेम आहे हेल्युला एंडॅलिस. देन ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. देन बघा की हे कॅबेज बोररच आहे. त्यानंतर एवढी लाईफ सायकल वगैरे काय एवढं इम्पॉर्टंट नाहीये, फक्त बघा की स्टेजेस 4 असतात, एक लार्वा, प्युपा आणि अडल्ट.
ज्या मायनर पेस्ट आहेत त्या नाही केल्या तरी चालतील, पण ऍटलीस्ट तुम्हाला माहित पाहिजे की पेस्ट कुठलं आहे, त्याचं सायंटिफिक नेम आणि जर तुम्हाला फॅमिली नसेल लक्षात राहत तर ऍटलीस्ट ऑर्डर, म्हणजे कंपल्सरी ऑर्डर फॅमिली लक्षात राहत असली तर करा, नाहीतर ती पेस्ट आणि त्याचं ऑर्डर तुम्हाला माहित असली पाहिजे. देन बघा की नेचर ऑफ डॅमेज, देन लार्वा ज्या असतात त्या मेनली काय करतात की हेड अबाउट द हेड फॉर्मेशन, म्हणजे काय करतात की हेड फॉर्मेशन नाही होत जर लार्वानी त्याच्यावर अटॅक केला तर. देन कॅटरपिलर फर्स्ट माइंड द लीव्स, लेटर फीड ऑन अ लीव्स, देन बोर इन टू द स्टेम. जे कॅटरपिलर्स असतात त्या फर्स्टली काय करतात की लीव्स वरती माइन्स करतात, म्हणजे लीव्स वरती फीड करतात, लेटर फीड ऑन अ लीव्स, देन बोर इन टू द स्टेम, किंवा स्टेम वरती स्टेमला बोर करतात. दे प्रिव्हेंट हेड इनिशिएशन कॉझिंग मल्टिपल शूट्स ऑर हेड्स. ओके, तर बघा की मल्टिपल शूट्स तयार होतात किंवा या पेस्टमध्ये फिल इन द ब्लँक्स लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की तुम्हाला विचारतात की अशी कुठली पेस्ट आहे की ज्याच्यामध्ये काय होते की हेड फॉर्मेशन होत नाही, किंवा म्हणजे हेड म्हणजे जे काही फ्रुट्स आहे, म्हणजे जे काही कॉलीफ्लॉवर आहेत किंवा जे कॅबेज आहेत जे लागतात ते लागत नाहीत. काय होते की त्यांचं जे हेड आहे त्याच्यामध्ये काय होते की हॅव्हिंग द मल्टिपल शूट्स, म्हणजे सगळे त्याच्यामध्ये शूट्स येतात, तर तुम्हाला हेड तयार होत नाही. तर अशी कुठली पेस्ट आहे की ज्याच्यामुळं ज्याच्या इन्फेक्शन झाल्यामुळं काय होतं की हेड फॉर्मेशन होत नाही, तर कुठली पेस्ट आहे, दॅट इज अ कॅबेज बोरर. एवढंच लक्षात ठेवा, काही गरज नाही आहे लक्षात ठेवायची. तर हे नेचर ऑफ डॅमेज आहे किंवा लार्वल स्टेज आहे त्या. कंट्रोल मेजर्स, तर व्हेरियस केमिकल्स सांगितले, दॅट इज द फेनव्हॅलिरेट, सायपरमेथ्रिन किंवा डेल्टामेथ्रिन, देन कार्टॅप सांगितले, देन अझाडिरेक्टिन, डू नॉट रिपीट इन्सेक्टिसाइड विथ सिमिलर मोड ऑफ एक्शन. ठीक आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा की थोडेसे केमिकल सांगितले, ते कुठलेही थोडेफार लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय सांगितले की टू लार्वल पॅरासिटॉइड सांगितले, दॅट इज मायक्रोबॅकॉन मिलस किंवा अपेंटिलस क्रोसिडोमिली. तर हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, इतकं नाही इम्पॉर्टंट आहे. तर या सगळं काय आहे की आपलं पेस्ट ऑफ क्रुसिफेरस. तर तुम्हाला क्वेश्चन असतं की इन लिस्ट पेस्ट ऑफ क्रुसिफेरस व्हेजिटेबल, तर ऍटलीस्ट तुम्हाला प्रत्येक क्रॉपचे तुम्हाला ऍटलीस्ट 5 पेस्ट यायला पाहिजे, 5 पेस्ट यायला पाहिजे विथ देअर सायंटिफिक नेम, फॅमिली आणि ऑर्डर. आणि फॅमिली तर ठीक आहे थोडंफार नाही आलं तरी चालेल, पण कुठलेही क्रॉप असेल तर ऍटलीस्ट त्याच्या 5 पेस्ट यायला पाहिजेत विथ देअर सायंटिफिक नेम आणि ऍटलीस्ट ऑर्डर. ठीक आहे, तर क्रुसिफेरस मध्ये एकच इम्पॉर्टंट पेस्ट आहे, दॅट इज द डायमंड ब्लॅक मॉथ. तर आपल्याला काही जास्त अभ्यास करायचा नाही, जास्त सगळ्या पेस्ट पाठ करायचं असं काही नाहीये, पण जे पाठ करायला लागतंय तेवढं करा. तर डायमंड ब्लॅक मॉथ, त्याच्यानंतर आपण बऱ्याच पेस्ट बघितल्यात, तर ह्या सगळ्या क्रुसिफेरस व्हेजिटेबल मधल्या आहेत आणि एकच करा डायमंड ब्लॅक मॉथ. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे तर नेक्स्ट आपण बघणार आहे की पेस्ट ऑफ गॅवा. आपण हे 4th सेमिस्टरला जास्त वेळ नाही लागत, तर आपण ते संपवू, कारण आपलं थेरी आणि प्रॅक्टिकल सेम आहे. आतापर्यंत जे क्रॉप शिकवले ते सगळे तुम्हाला थेरीला पण आहेत आणि सगळे क्रॉप तुम्हाला प्रॅक्टिकलला पण आहेत, तर आपल्याला डबल शिकवायची गरज नाहीये, किंवा याच्यात काही असं जास्त शिकवण्यासारखं नाहीये. ते काय आहे की तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती अभ्यास करणार आहे. ओके, तर सायंटिफिक नेम प्रत्येक पाठ करा आणि ते लिहून बघा, स्पेलिंग बरोबर लिहिताय का तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सेकंड सेमिस्टर, तुम्हाला काय की सेकंड सेमिस्टर थोडं फास्ट नाही शिकवू शकत, कारण त्यात बरेचसे स्ट्रक्चर वगैरे आहेत. तर आपलं जर 4th सेमिस्टरचं कम्प्लीट झालं तर आपण सेकंडचे लेक्चर कंटिन्यू करू. त्याच्यामुळे आपण घेऊ, म्हणजे 2-2 क्रॉप घेऊ असं वाटतंय मला, कारण ते सेकंड सेमिस्टरचा खूप सिलेबस आहे आणि तो इतक्या फास्टली तुम्हाला नाही होत, किंवा त्यात बरेचसे स्ट्रक्चर आहे, तर समजून घ्यायला तुम्हाला बराचसा वेळ जातो. तर बघा की पेस्ट ऑफ गॅवा, आणि याच्यामध्ये काय आहे की सायंटिफिक नेम, फॅमिली, ऑर्डर किंवा नेचर ऑफ डॅमेज, कंट्रोल मेजर सगळं तेच आहे. ठीक आहे, किंवा रिपीट पेस्ट आहेत, तर तुम्हाला जास्त वेळ नाही लागत. तरी पण तुम्हाला नाही काही समजलं तर मला विचारा. तर नेक्स्ट आपण एक फ्रूट क्रॉप बघतोय, दॅट इज द पेस्ट ऑफ गॅवा अँड देअर मॅनेजमेंट. पेस्ट ऑफ गॅवा, दॅट इज द पेरू. तर बघा की फर्स्ट पेस्ट आहे, दॅट इज द गॅवा फ्रूट फ्लाय. गॅवा फ्रूट फ्लाय जसं आपण मँगोला वगैरे बघितले, सगळ्या फ्रूट क्रॉपला फ्रूट फ्लाय पेस्ट असते. तर बघा सायंटिफिक नेम आहे बॅक्ट्रोसेरा डायव्हर्सस.
तर नावं वेगळी आहेत बघा. ग्यावामध्ये काय आहे की डायव्हर्सच असते. जसं मँगोमध्ये असेल बघा बॅक्ट्रोसेरा डॉर्सालिस. ठीक आहे. देन फॅमिली काय आहे याची ट्रायपेंटिडी आणि ऑर्डर काय आहे डिप्टेरा. तर सायंटिफिक नेम तेवढं वेगळं आहे, नाहीतर ऍटलीस्ट सगळं सेम आहे. जसं तुम्ही मँगोवरती म्हणताय तेच तुम्ही काय म्हणा ग्यावावरती, जे काय नेचर ऑफ डॅमेज असते ते. तर बघा की बॅक्ट्रोसेरा डायव्हर्सस, फॅमिली इज द ट्रायपेंटिडी आणि ऑर्डर इज द डिप्टेरा. देन बघा की जे मेनली अडल्ट असतात विच इज आर अ ब्राऊन ऑर अ डार्क ब्राऊन विथ हायलिन विंग्स आणि येलो लेग्स. तर मेनली हे मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन आहे ऑफ अडल्ट. देन होस्ट प्लांट आहेत की मँगो, बनाना, सिट्रस, मलबेरी, हे सगळे होस्ट प्लांट आहेत. त्याच्यानंतर लाईफ हिस्ट्री, ओव्हिपोजिशन, द एग्स लेड इन अंडर द रिंड ऑफ द फ्रूट. रिंड ऑफ द फ्रूट म्हणजे फ्रूटच्या स्किन मध्ये, ओके, त्याच्या खाली. देन मध्ये प्युपेशन इन सॉइल, प्युपेशन कुठं होते सॉइल मध्ये होते. ओके, मँगो मध्ये पण हेच आहे. मँगो मध्ये पण ओव्हिपोजिशन कुठं होतंय अंडर द रिंड ऑफ फ्रूट, म्हणजे जी मँगोची वरची स्किन आहे किंवा ग्यावाची वरची स्किन आहे तर त्याच्यामध्ये आत होते, त्याच्या खाली म्हणजे पेरूमध्ये होते. ते प्युपेशन इन सॉइल, ज्या फ्लाईज असतात, फ्रूट फ्लाईज असतात किंवा जवळजवळ सगळ्या फ्लाईज असतात त्यांचं प्युपेशन सॉइलमध्ये होतंय. देन बघा की डिप्टेरा, ऑर्डर डिप्टेरा, डिप्टेराची डॅमेजिंग स्टेज असते मॅगोट. आणि जे मॅगोट्स असतात अडल्ट किंवा जे मॅगोट्स आहेत ते काय करतात की विच इज आर अटॅक द सेमी रायपन फ्रूट. जे काही सेमी रायपन फ्रूट्स आहे म्हणजे थोड्याफार प्रमाणात पिकलेलं पेरूज आहेत किंवा ग्यावाज आहेत, तर त्याच्यामध्ये काय करतात की विच इज आर अटॅक, म्हणजे त्याच्यावरती अटॅक करतात किंवा त्याच्यावरती फीड करतात. देन ओव्हिपोजिशन पंक्चर द ऑन अ फ्रूट. सिम्पली तुम्ही मॅगोट ह्याच्यामध्ये मॅगोट्स मेनली काय करतात की मॅगोट्स टू बोअर द फ्रूट्स, फ्रूटला ब्रोअर करतात, आत जातात किंवा ज्या फ्रूटला पंक्चर करतात, होल पाडतात, आत जातात आणि आतले जे पल्प आहे त्याच्यावरती फीड करतात. सिम्पली मॅगोट हेच करतात. तर बघा की पंक्चर ऑन अ फ्रूट, फ्रूटला पंक्चर करतात म्हणजे काय करतात की होल पाडतात. देन मॅगोट डिस्ट्रॉय अँड कन्वर्ट द पल्प इन टू द बॅड स्मेलिंग. ओके, तेच आहे. तर मॅगोट आणि ह्याच्यात पण मँगोमध्ये पण हेच आहे की जे मॅगोट्स असतात ते बोअर करतात टू द फ्रूट, देन आत जातात आणि आतल्या पल्पवरती फीड करतात आणि त्याच्यामुळे आतला जो पल्प आहे त्याचा तुम्हाला काय येतं की बॅड स्मेल येतोय किंवा डिसएग्रीएबल ओडर, खराब वास तुम्हाला येतोय. आणि याच्यामध्ये काय म्हटले की डिस्कलर्ड सेमी लिक्विड मास, म्हणजे आतलं जो काय पेरूचा कलर आहे तो काय होतो की थोडासा डिस्कलर होतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्याच्यात पण बघू शकता बघा, आंब्यामध्ये किंवा फ्रूट फ्लाय तुम्हाला आठवत असेल तर बघा की आतला जो पल्प आहे ते तुम्हाला तिथं डिस्कलर झालेला दिसतोय. ठीक आहे, तर सिम्पली तुम्ही लक्षात ठेवू शकता मॅगोट्स असतात ते काय करतात की फक्त बोअर करतात, फ्रूटला पंक्चर करतात, आत जातात आणि पल्पवरती फीड करतात आणि आतलं जे पल्प आहे त्याचा तुम्हाला खराब वास येतोय. किंवा तुम्ही मेनली म्हणू शकता की खराब वास येते म्हणजे काय की रॉटिंग ऑफ फ्रूट. ठीक आहे, तर हे काय की पेरूज आहेत आणि पेरूवरती तुम्हाला काय दिसत आहेत की लार्वा दिसत आहेत. सॉरी, लार्वा म्हणजे काय, मॅगोट्स आहेत या. ओके, मॅगोट्स म्हणजे काय, पर्टिक्युलरली लार्वल स्टेज ऑफ द ऑर्डर डिप्टेरा. तर तुम्ही याला लार्वा म्हणा किंवा मॅगोट म्हणा, काही म्हटलं तरी चालेल, पण मॅगोट म्हणा कारण ऑर्डर आपल्याला माहिती आहे त्याची ऑर्डर डिप्टेरा आहे. तर पर्टिक्युलरली हे जे हे पेरूज आहेत तर ते बघा की खराब झालेले तुम्हाला दिसत आहेत आणि त्याचा जो वास येतोय तो तुम्हाला खराब वास येतोय. मेनली मॅगोट्स काय करतात की पल्पला डॅमेज करतात. तर बघा की कंट्रोल मेजर्स, फर्स्टली कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द फॉलन अँड इन्फेक्टेड फ्रूट्स. जे काही खाली पडलेले फ्रुट्स आहेत किंवा इन्फेक्टेड फ्रुट्स आहेत ते काय करा, कलेक्ट करा आणि डिस्ट्रॉय करा. देन समर फ्लॉविंग करा, कशासाठी, फॉर द एक्सपोज द प्युपा एक्सपोज होण्यासाठी, कारण प्युपा काय असतात की ज्या हायबरनेशनला गेलेल्या असतात आणि जमिनीखाली बसलेल्या असतात, जाऊन ॲज अ रेस्टिंग स्टेजला त्या असतात. मग तुम्ही समर फ्लॉविंग केल्यानंतर काय होतील की तुमच्या जे प्युपल स्टेज आहेत ते काय होतील की एक्सपोज होतील. किंवा नेक्स्ट काय सांगितले, यूज ऑफ मिथाइल युजिनल ट्रॅप. ठीक आहे, तर हा म्हणजे काय की फेरोमेन ट्रॅप आहे हा, आणि फेरोमेन ट्रॅपमध्ये काय असतं, मिथाइल युजिनल लूर असते आणि ते किती लावा, ॲज अ 25 पर हेक्टर, 25 पर हेक्टर लावा. देन
केमिकल सांगितले डायमिथोएट 30C किंवा व्हेरियस जे पॅरासिटॉइड सांगितलेत. ओके, पण पर्टिक्युलरली तुम्ही एकदाच हे जर पाठ केलं मँगो फ्लाय किंवा या सगळ्यांचं कंट्रोल मेजर एकदाच पाठ केलं तर बरं होईल. तर तुम्हाला परत पाठ करायची गरज नाही. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय पाठ करायचे, त्याचं सायंटिफिक नेम तेवढं वेगळं असणार आहे. त्याच्यानंतर सगळं सेम आहे, ऍज अ फॅमिली ऑर्डर कंट्रोल मेजर्स किंवा त्याचं नेचर ऑफ डॅमेज सेम आहे. देन बघा की स्पायरलिंग व्हाईट फ्लाय. ओके, तर ही काय की फक्त व्हाईट फ्लाय नाहीये, ही काय स्पायरलिंग व्हाईट फ्लाय आहे. तर स्पायरलिंग व्हाईट फ्लाय मेनली कशावर येते, ह्याचा होस्ट विचारतात. तर ह्याचा मेनली होस्ट काय की गॅवा आहे. याच्या आधी तुम्हाला फक्त व्हाईट फ्लाय झाले असतील, इथं काय की स्पायरलिंग व्हाईट फ्लाय. त्याला स्पायरलिंग का म्हटलं जातं आपण थोड्या वेळाने बघू. तर सायंटिफिक नेम काय आहे की याचं ॲलिरोडिकस डिस्पर्सस. देन बघा की कॉमनली व्हाईट फ्लायचं नाव काय आहे की बिमिसिया टॅबॅकी आहे. ठीक आहे, पण स्पायरलिंगचं हे लक्षात ठेवा, तुम्हाला विचारतात बऱ्याच वेळा. ॲलिरोडिकस डिस्पर्सस आणि मेनली स्पायरलिंग व्हाईट फ्लाय फक्त तुम्हाला गॅवामध्ये दिसून येते. देन फॅमिली ॲलिरोडिडी आणि ऑर्डर काय हिमिप्टेरा आहे. ओके, तर आतापर्यंत तुम्हाला माहित झालं असेल की व्हाईट फ्लायची ऑर्डर काय हिमिप्टेरा आहे. ओके, तर बऱ्याच वेळा व्हाईट फ्लाय हिमिप्टेरा लक्षात ठेवा आणि मस्टर्स ऑफ फ्लाय हायमेनोप्टेरा. जसं तुम्ही फ्लाईज येत असेल तर लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या ज्या फ्लाईज आहेत फ्रूट फ्लाईज वगैरे त्यांची ऑर्डर आहे डिप्टेरा. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन निंप असणार आहेत, एग निंप आणि अडल्ट या स्टेजेस असणार आहेत. तर बघा की जे निंप असतात तर शॉर्ट देन ग्लास लाईक रॉड, इतकं काय इम्पॉर्टंट नाहीये ते. अडल्ट असतात जे पावडरी व्हाईट कलरचे असतात. आपण बघितलेत नॉर्मली व्हाईट फ्लाईज बघितलेत, आता तुम्हाला ओळखायला येत असतील तर ह्या व्हाईट फ्लाईज आहेत, स्पायरलिंग व्हाईट फ्लाय आहेत. तर सेम त्यांचा कलर असणार आहे तो सेम असणार आहे, फक्त त्या जसं ल्यूज वरती तुम्हाला दिसल्या तर त्या म्हणजे त्यांची जी पोझिशन आहे तर ती कशी असते स्पायरल, जसं तुम्ही म्हणताय स्पायरल बाइंडिंग वगैरे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर हे जे त्यांचं काय माहिती लीज वरती राहण्याची जी पोझिशन आहे ती तुम्हाला कशी दिसते स्पायरलिंग दिसते, ऍज अ स्पायरल सारखी दिसते, म्हणून त्यांचं नाव आहे स्पायरलिंग व्हाईट फ्लाय. ठीक आहे, त्याच्यानंतर हे नॉर्मली व्हाईट फ्लायजच आहेत बघितलेत तुम्ही. नेचर ऑफ डॅमेज काय आहे की निम्प अँड अडल्ट सब द सेल्सचा हिमिप्टेरा ऑर्डर आहे. तर कॉमनली तेच असणार आहे, निम्प आणि अडल्ट काय करतात सब द सेल्सचा फ्रॉम द ल्यूज, आणि मेनली ल्यूज वरती अफेक्ट होतंय. ल्यूज येलो कलरचे होतात, कर्ल होतात, सिव्हिअर इन्फेस्टेशन मध्ये डाईज होतात. ओके, तर पर्टिक्युलरली पार्ट झाला असेल आपल्याला लक्ष देत असाल तर. आणि मेनली जे हनीड्यू सिक्रेशन होतंय आणि त्याच्यामुळे काय होतं की ब्लॅक सोटी मोल्ड तयार होते. आणि मेनली तुम्हाला येलोविंग ऑफ लीव्स बघायला मिळते किंवा तुमचे लीव्स ड्रॉप डाऊन झालेले दिसतात. ठीक आहे, तर कंट्रोल मेजर्स काय सांगितले की फील्ड सॅनिटेशन, रिमूव्ह द होस्ट प्लांट, जे काय होस्ट प्लांट आहेत ते रिमूव्ह करा. देन येलो स्टिकी ट्रॅप लावा. तर तुम्ही बघा की फीड, सीड, व्हाईट फ्लाय या सगळ्यांना येलो स्टिकी ट्रॅप असते, तर एक कॉमन आहे, सगळं मायनर पेस्ट आहे. देन बघा की केमिकल कंट्रोल, इमिडाक्लोरोप्रिड, देन ट्रायझोफॉस किंवा नीम ऑइल सांगितले 3% किंवा नीमशेड कर्नल एक्स्ट्रॅक्ट 5%. नीम ऑइल जर करणार असाल तर तुम्हाला काय सांगितलं की 3% स्प्रे करा, आणि नीमशेड कर्नल एक्स्ट्रॅक्ट जर तुम्ही यूज करत असाल तर तो 5% करा ॲज अ स्प्रे म्हणून. देन रिलीज ऑफ व्हेरियस प्रिडेटर्स तुम्हाला सांगितले, दॅट इज कॉक्सिनिलिडी प्रिडेटर, किंवा दुसरा एक सांगितलंय दॅट इज द क्रिप्टोनिमस मॉन्टमोरिझेरी. क्रिप्टोनिमस मॉन्टमोरिझेरी म्हणजे ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बिटल. देन बघा की ठीक आहे, तर एवढेच लक्षात ठेवले तरी चालतील. देन पुढची पेस्ट आहे फ्रूट बोरर. ओके, तर फ्रूट बोरर आपण कशाला बघितले, टोमॅटोला बघितले फ्रूट बोरर. ठीक आहे, टोमॅटो मध्ये बघितले फ्रूट बोरर आणि त्याचं नाव होतं हेलिकोवर्पा अर्बिजेरा. तसंच हे काय की गॅवामधलं फ्रूट बोरर आहे. फ्रूट बोरर त्याला किंवा तुम्ही काय म्हणू शकताय गॅवा बटरफ्लाय. ठीक आहे, तर त्याचं नाव आहे ड्यूडॉरिक्स आयसोक्रेट्स. ओके, तर हे नाव कशाचं आहे ड्यूडॉरिक्स आयसोक्रेट्स, आत्ताच लास्ट लेक्चरला आपण शिकलंय की अनार बटरफ्लायचं नाव काय आहे ड्यूडॉरिक्स आयसोक्रेट्स, म्हणजे पोमोग्रेनेट मधलं जे आपण बटरफ्लाय बघितलंय त्याचं पण नाव हेच आहे ड्यूडॉरिक्स आयसोक्रेट्स. ओके, आणि गॅवाचं पण जे बटरफ्लाय आहे त्याचं पण नाव काय आहे की ड्यूडॉरिक्स आयसोक्रेट्स आहे.
देन फॅमिली इज अ लायकिनिडी, ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा, बटरफ्लायज आहेत लिपिडोप्टेरा असणार आहे. ज्या लार्वी असतात विच इज आर डार्क ब्राऊन, शॉर्ट, स्टाउट अँड कवर्टेड विथ अ शॉर्ट हेअर. शॉर्ट असतात, स्टाउट असतात आणि त्याच्यावरती शॉर्ट हेअर्स असतात. आणि जे अडल्ट असतात ते ब्लूइश ब्राऊन बटरफ्लायज असतात आणि जे फिमेल्स असतात ते व्ही शेप्ड पॅचेस त्यांच्या फोरविंग वरती असतात. जसं फॉर एक्झाम्पल लास्टच्या लेक्चरला आपण बघितले की पोमोग्रेनेट वरती कसलं बटरफ्लाय असते, अनार बटरफ्लाय. तेच म्हणजे काय आहे की गावावरती पण तेच बटरफ्लाय आहे किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकताय, फ्रूट बोरर म्हणू शकताय. तर हे थोडंसं आपण इन डिटेल मध्ये आपण अनार बटरफ्लाय मध्ये बघितले बघा. आठवत असेल तर बघा की त्यांना टेल लाईक एक्सटेन्शन असते. हे फार आपण तिकडे इमेज बघितले पोमोग्रेनेट मध्ये. तर हे तेच बटरफ्लाय आहे. देन बघा की नेचर ऑफ डॅमेज. नेचर ऑफ डॅमेज मध्ये काय की द कॅटरपिलर्स बोर इनटू द यंग फ्रूट. जे काय कॅटरपिलर्स असतात ते काय करतात की यंग फ्रुट्सला बोर करतात आणि विच इज फीड ऑन अ इंटरनल कंटेंट पल्प अँड सीड्स वरती. यंग फ्रूटला डॅमेज करतात आणि मेनली पल्प वरती, आतल्या पल्प वरती किंवा सीड्स वरती फीड करतात. जे काय पेरूमध्ये सीड्स आहेत त्याच्यावरती फीड करतात. देन बघा कंट्रोल मेजर्स. सो फर्स्टली कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द डॅमेज्ड फ्रूट्स. देन क्लीन कल्टिवेशन. देन काय सांगितलं की लाईट ट्रॅप. ओके, तर बघा की तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर बघा लाईट ट्रॅप. तर लाईट ट्रॅप बघा आपण इथे किती लावलाय, फक्त 1 पर हेक्टर. तर लास्ट टाइम पण मी सांगितलं होतं जसं तुम्ही येलो स्टिकी ट्रॅप किंवा ब्ल्यू स्टिकी ट्रॅप किंवा तुम्ही फेरोमोन ट्रॅप लावत असाल तर तुम्ही 10 ते 15 या रेंज मध्ये लिहू शकताय फॉर दी 1 हेक्टर साठी. पण हे लक्षात ठेवा की जर तुम्ही लाईट ट्रॅप लिहित असाल, ओके, लास्ट टाइम बघितलंय मे बी तुम्ही, लाईट ट्रॅप जर लिहित असाल तर तो इनिशियली त्याची कॉस्ट वगैरे जास्त आहे. तर बघा की तो इनिशियली तुम्ही किती यूज करू शकताय, 1 पर हेक्टर. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. देन इन्सेक्टिसाइड्स व्हेरियस इन्सेक्टिसाइड सांगितले, दॅट इज द मॅलाथिऑन 0.1%, 2 rounds द्या, 0.1% मॅलाथिऑन, 1 at a flowering formation आणि नेक्स्ट इज द ॲट द टाइम ऑफ द फ्रूट सेट. फर्स्ट एक फ्लॉवरिंग स्टेजला द्या आणि नेक्स्ट दॅट इज द फ्रूट सेटिंगच्या वेळी द्या. मॅलाथिऑन 0.1%. त्याच्यानंतर काय की फ्रूट बोरर जे हे आहेत काय म्हणायचं, गॅवा बघतोय आपण, जे गॅवा आहेत तर गॅवावरती 2 टाईपचे फ्रूट बोरर्स येतात. तर मेनली आपण एक फ्रूट बोररची एक स्पेसिस बघितले, दॅट इज द ड्युडॉरिक्स आयसोक्रेट्स. ड्युडॉरिक्स आयसोक्रेट्स म्हणजे ॲज लाईक पोमोग्रेनेट वरती जे बटरफ्लाय आहे, अनार बटरफ्लाय, तर त्याच्यासारखं तुम्ही सगळं आहे ते. त्याच्यानंतर आपण दुसरी एक फ्रूट बोररची दुसरी स्पेसिस आहे किंवा दुसरं एक बटरफ्लाय आहे. तर त्याचं सायंटिफिक नेम आहे रॅपाला वरुना. ठीक आहे, तर फक्त फॅमिली आणि ऑर्डर वगैरे ते सगळं सेम आहे, फक्त काय आहे की सायंटिफिक नेम वेगळं आहे. पण दोन ॲज अ तुम्ही म्हणू शकता ॲज अ 2 स्पेसिस आहेत. तीन एक फर्स्ट होती ड्युडॉरिक्स आयसोक्रेट्स आणि सेकंड वन दॅट इज द रॅपेला वरुना. ओके, तर मेनली याचं नेचर ऑफ डॅमेज काय आहे की कॅटरपिलर्स फाउंड ऑन अ फ्लावर बर्ड्स अँड द फ्रुट्स. मेनली जे कॅटरपिलर्स असतील ते तुम्हाला फ्लावर बर्ड्स वरती आणि फ्रुट्स वरती मेनली डॅमेज केलेलं तुम्हाला दिसतंय. आणि जे अडल्ट्स असतात ते कसे असतात, मेटॅलिकल रेड कलर बटरफ्लायज असतात. ठीक आहे, तर ह्या काय आहेत की रॅपाला वरुना ही स्पेसिस आहे. जसं फॉर एक्झाम्पल ह्याच्यातली ड्युडॉरिक्स आयसोक्रेट्स ही जी स्पेसिस आहे, 2 तुम्ही जे मी तुम्हाला डाळिंबची जी पीपीटी सेंड केली त्यातले जे अनार बटरफ्लायची इमेज आहे किंवा जी अडल्ट स्टेज आहे ती बघा आणि ही बघा. तर त्यांचे जे ल्यूज आहे, त्यांचे जे विंग्स आहेत ते थोडेफार वेगळे आहेत. तर तुम्हाला स्पेसिस म्हणजे ॲटलीस्ट स्पेसिस ओळखायला यायला हवे. जर ही जी स्पेसिस आहे ती कुठले रॅपाला वरून आहे आणि आपण तुम्ही डाळीमध्ये जाऊन बघू शकता की ती आहे ड्युडॉरिक्स आयसोक्रेट्स आहे. ठीक आहे, एवढं काय कोण नाही तुम्हाला विचारत स्पॉटिंगला एवढं स्पेसिस वगैरे. देन कंट्रोल मेजर्स काय की फर्स्टली कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द डॅमेज्ड फ्रूट्स. कलेक्ट करा, डिस्ट्रॉय करा जे काही डॅमेज झालेले फ्रुट्स आहेत ते. देन क्लीन कल्टिवेशन करा किंवा जर लाईट ट्रॅप तुम्ही लावणार असाल तर 1 पर हेक्टर लावा किंवा तेच नेचर ऑफ डॅमेज सगळं. ठीक आहे, फक्त सायंटिफिक नेम वेगळं आहे.
2 स्पेसिस आहेत वेगळ्या वेगळ्या आणि तुम्हाला 2 स्पेसिस वेगळे आहेत आणि त्यांचे जे अडर स्टेजेस आहेत त्या ओळखायला यायला हव्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पेस्ट आहे दॅट इज द बार्क इटिंग कॅटरपिलर. बार्क इटिंग कॅटरपिलर लास्ट टाइम आपण बऱ्याच क्रॉप वरती बघितले, लास्ट टाइम आपण मँगोला बघितले. त्याचं सायंटिफिक नेम आहे इंटरबेला क्वाड्रिनोटाटा आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. कॅटरपिलर्स आहेत लिपिडोप्टेरा, हे तर आपण फार वेळा बघितले. तर हे बार्क इटिंग कॅटरपिलर आहे. पोल पोझिशन कुठं होते ऑन बार्क वरती आणि प्युपेशन इनसाइड द लार्वा टनेल आणि नंबर ऑफ जनरेशन बार्क इटिंग कॅटरपिलरचे किती आहे 1 नंबर ऑफ जनरेशन. ओके, हे सगळं आपण बघितलंय की प्रेझेन्स ऑफ गॅलरी मेड किंवा सिलिकॉन फ्लॅश हे सगळं आपण बघितलंय. जसं आपण हे ठीक आहे मँगो मार्केटिंग कॅटरपिलर मध्ये पण आपण हेच डॅमेज नेचर ऑफ डॅमेज बघितले. तर हे मेन तुम्हाला दिसतंय जसं होल पोझिशन होते ऑन बार्केटिंग कॅटरपिलर. हे सगळं आपण बघितलंय. ॲज लाईक मँगो म्हटलं असतं तरी चाललं असतं. फक्त कंट्रोल मेजर्स बघा, रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय द डेड्स अँड अफेक्टेड प्लांट्स, देन रिमूव्ह द लूज बार्क किंवा मोनोक्रोटोपस यूज करा, अप्लाय द कार्बोफिरॉन. ठीक आहे, तर एकदाच पाठ करून टाका बार्केटिंग कॅटरपिलर, बऱ्याच वेळा तुम्हाला येते. देन नेक्स्ट पेस्ट आहे दॅट इज द ग्रीन स्केल. ग्रीन स्केल त्याचं सायंटिफिक नेम आहे कॉकस विरिडस, फॅमिली आहे कॉक्सिडी आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा. ओके, तर आता एक लक्षात ठेवा की जसं आतापर्यंत आपण बघितलं की व्हाईट फ्लाय किंवा सगळे बग्स वगैरे आहेत ते कशात येतात ऑर्डर हिमिप्टेरामध्ये येतात. आणि अजून एक आहे की जे स्केल इन्सेक्ट आहेत किंवा कुठलेही स्केल इन्सेक्ट असतात किंवा ग्रीन स्केल वगैरे तर त्या सगळ्यांची पण ऑर्डर काय असते हिमिप्टेरा असते. जसं तुम्हाला ऑर्डर डिक्टेक्ट करायला असते त्यामध्ये हे ग्रीन स्केल येते. ओके, तर ग्रीन स्केलची ऑर्डर आहे हिमिप्टेरा. तर हिमिप्टेरामध्ये काय असणार आहेत निम्प असणार आहेत विच इज आर पेल लेमन येलो किंवा जे अडल्ट आहेत ते ग्रीन कलरचे आहेत. नेचर ऑफ डॅमेज काय आहे की तेच आहे निम्प अँड अडल्ट ऑफ द सेल्स. ठीक आहे, आता परत नको ते. तर हे काय आहेत की ग्रीन स्केल्स आहेत. यात लक्षात ठेवण्यासारखं काय की ग्रीन स्केलची ऑर्डर आहे हिमिप्टेरा, हे लक्षात ठेवा. देन मोनोक्रोटोपस 1 ml पर लिटर किंवा कंट्रोल मेजर्स आहे क्रिप्टोनिमस मॉन्टमोरुझेरी बीटल्स पर ट्री किंवा प्रूनिंग करा वगैरे आहे. देन नेक्स्ट आहे टेल्ड मिलीबग. तर काय आहेत की फक्त मिलीबग माहिती आहेत आपल्याला. टेल्ड मिलीबग दॅट इज द फिरिसिया विरगॅटा, फॅमिली इज सुडोकॉक्सिडी आणि ऑर्डर काय आहे हिमिप्टेरा. ऑल बग्स हॅव्हिंग ऑर्डर हिमिप्टेरा. जसं फॉर एक्झाम्पल आता बघा की तुम्ही मँगो मध्ये वगैरे मिलीबग्स बघितले तर ते तुम्हाला फक्त कसे दिसतील की व्हाईट कलरचे राऊंड तुम्हाला दिसतात. आणि जे टेल्ड मिलीबग्स म्हणजे काय आहेत की ज्यांना टेल लाईक एक्सटेन्शन असते. जसं फॉर एक्झाम्पल यामध्ये बघा की त्यांचं जे लास्टचा जो पोर्शन आहे तर तिथं काय की ॲज अ तुम्हाला टेल लाईक एक्सटेन्शन दिसतंय म्हणून त्या पेस्टला काय नाव पडलंय टेल्ड मिलीबग. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही मँगोमध्ये जाऊन बघा की मिलीबग्स कसले किंवा कुठल्याही क्रॉपमध्ये जाऊन बघा की मिलीबग्स कसले. फक्त टेल्ड मिलीबग्स मध्ये काय आहे की त्यांना टेल लाईक एक्सटेन्शन दिसते तुम्हाला. आणि परत त्याच्यामध्ये तेच आहे की निम्प अँड अडल्ट ऑफ द सेल्स किंवा प्रीमॅच्युअर ड्रॉपिंग ऑफ द फ्रूट हे तुम्ही कॉमनली लिहू शकता हिमिप्टेरा काय करते. आणि फॉर्मेशन ऑफ सुटी मोल्ड ड्यू टू द हनीड्यू सिक्रिशन म्हणजे ग्यावाच्या ल्यूज वरती तुम्हाला हनीड्यू सिक्रिशन मुळे असं झालेलं दिसतंय. वेरियस जे मॅनेजमेंट आहेत ट्रायझोफॉस 2 ml प्लस नीम ऑइल 5 ml पर लिटर किंवा रिलीज ऑफ वेरियस क्रिप्टोनिमस मॉन्टमोरुझेरी बीटल 10 पर ट्री. ठीक आहे, तर हे ग्यावा म्हणजे नाही केलं तरी चालेल. ग्यावा थोडंसं मायनर क्रॉप आहे आणि ग्यावामधली जरी इम्पॉर्टंट पेस्ट फक्त एकच आहे दॅट इज द ग्यावा फ्रूट फ्लाय. आणि फ्रूट फ्लायसाठी पण काहीच पाठ करायची गरज नाही कारण मँगोमध्ये जसं आहे मँगो फ्रूट फ्लायचं जसं आहे तसंच ग्यावा फ्रूट फ्लाय आहे. त्याच्यानंतर आपण बघू की नेक्स्ट दॅट इज द पेस्ट ऑफ ओनियन अँड गार्लिक. एकच पेस्ट आहे पण इम्पॉर्टंट आहे. ओनियन कांदा किंवा लसूण त्याची आपण एकच पेस्ट बघणार आहे दॅट इज द थ्रिप्स, ओनियन थ्रिप्स. तर बघा की त्याचं सायंटिफिक नेम आहे थ्रिप्स टबॅकी, फॅमिली आहे थ्रिप्टिडी आणि ऑर्डर आहे थायसोनोप्टेरा. ओके,
थ्रिप्स ताबाती आणि ऑर्डर थायसोनोप्टेरा. थायसोनोप्टेराची डॅमेजिंग स्टेज असते. स्टेज जरा पाठ करा. आयडेंटिफिकेशन बघा की जे एग्स असतात विच आर लेड ओनली इन द एपिडर्मिस ऑफ लीव्ह. जसं ओव्हिपोजिशन कुठं होतंय? इन द एपिडर्मिस ऑफ लीव्ह. प्युपेशन कुठं होतंय? इन सॉइल मध्ये होतंय. जे अडल्ट असतात ते मेनली पेल येलो टू ग्रे कलरचे असतात. ठीक आहे. तर ओव्हिपोजिशन इन द एपिडर्मिस ऑफ लीव्ह आणि प्युपेशन इन सॉइल. देन हे काय की थ्रिप्स आहेत, ओनियन थ्रिप्स आहेत. तर बघा की nymph adults found between the leaf sheath and stem lacerating the epidermis of leaves and suck the oozing sap. तर डॅमेजिंग स्टेज काय असते? nymph थायसोनोप्टेराची डॅमेजिंग स्टेज पण काय असते? nymph आणि अडल्ट असते. तर ते तुम्ही कॉमनली म्हणू शकता की दे आर सकिंग द सेल सॅप किंवा दे आर सकिंग द उजनिंग सॅप ऑफ द लीव्ह. देन अफेक्टेड लीव्ह शोज स्मॉल व्हाईट सिल्वरी पॅचेस आर ऑल ओव्हर द लीव्ह. ओके. तर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की किंवा मेनली तुम्हाला विचारलं जाते म्हणजे पर्टिक्युलरली तुम्हाला जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स सांगितले जातात आणि तुम्हाला ओळखायची ती पेस्ट कुठली आहे. तर बघा की जे ओनियनचे लिव्ज असतात तर त्याच्यावरती तुम्हाला काय दिसते की स्मॉल व्हाईट सिल्वरी पॅचेस आर ऑल ओव्हर द लिव्ह. हे थ्रिप्सचं पर्टिक्युलरली कॅरेक्टर आहे या पेस्टचं. इन सिव्हिअर इन्फेस्टेशन लिव्ज आर ड्राय फ्रॉम टिप टू डाऊनवर्ड. म्हणजे जर जास्त इन्फेक्शन झालं तर तुमचे लिव्स काय दिसतात की ड्राय झालेले दिसतात. फ्रॉम द टिप टू डाऊनवर्ड. टिप टू डाऊनवर्ड म्हणजे वरून खालच्या खालीपर्यंत. देन द बल्ब रिमेन अंडरसाइज्ड. जे काही कांदा असेल किंवा लसूण असेल त्यांचं जे बल्ब फॉर्मेशन आहे ते काय होतं की कमी साईजचं होतंय. देन गेट ऑल्सो डिस्टोरेटेड इन शेप. आणि पर्टिक्युलरली असं त्यांना गुड शेप नाहीये, खराब म्हणजे त्यांचा शेप थोडासा बिघडतोय. ओके. तर हे बघा की पर्टिक्युलरली तुम्ही लसूण नाही पण ऍटलीस्ट कांदा तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तर मेनली त्यावरती काय होते की ऍज अ थ्रिप्सचं इन्फेक्शन होतं आणि थ्रिप्सच्या इन्फेक्शन मध्ये काय होतं की शोज स्मॉल व्हाईट सिल्वरी पॅचेस आर ऑल ओव्हर द लिव्ह. ओके. ह्यालाच काय म्हटलं जाते? ब्लॉचिंग ऑफ लिव्ह. म्हणजे असे सिल्वरी किंवा व्हाईट पॅचेस तुम्हाला लिव्ह वरती दिसतात. आणि सेकंड इमेज मध्ये काय आहे की बघा की जे कांद्याची पात आहे त्याच्यावरती तुम्हाला काय दिसते? हे दिसत आहेत निम्फ आणि अडल्ट दिसत आहेत. निम्पल स्टेज दिसते, अडल्ट नाहीये त्याच्यावरती. तर मेनली हे लक्षात ठेवा की तुम्हाला विचारलं जाते की व्हाईट सिल्वरी पॅचेस ऑन ऑल ओव्हर ऑफ लिव्ह. हे मेनली थ्रिप्सचं डॅमेज आहे. किंवा हे पण काय की तुम्हाला असं दिसतंय, तुम्ही बघितले कांदा फील्ड मध्ये लावलेला तर त्याच्यावरती असं दिसतंय. हा. आणि आपण काय म्हटले की लिव्ह ड्राईज टिप टू डाऊनवर्ड. ओके. तर इथं बघा की कांद्याची जी रोप आहेत ती तुम्हाला मेनली त्यांचं जे टिप आहे सगळ्यात वरचा भाग टिप ते जळाल्यासारखं दिसतंय किंवा ड्राईज झालेलं दिसतंय. टिप टू म्हणजे वरच्या भागापासून खालीपर्यंत थोडस ड्राय झालेलं तुम्हाला दिसतंय. हे बघितलंय तुम्ही नॉर्मली. ओके. मॅनेजमेंट काय सांगितलं की क्लीन कल्टिवेशन किंवा रेग्युलर होईंग जे ऑपरेशन्स आहेत ते करा. देन फ्लडिंग ऑफ इन्फेस्टेड फील्ड विथ हा मेनली फ्लडिंग इरिगेशन द्या किंवा स्प्रे द इन्सेक्टिसाइड डायमिथोएट किंवा दुसरे एक सांगितले प्रोपॅनोफॉस हे इन्सेक्टिसाइड आहेत ते स्प्रे करा. तर बघा की ओनियन आणि गार्लिक वरती एकच पेस्ट आहे दॅट इज द थ्रिप्स. त्याचं नाव आहे ठीक आहे. तर त्याचे जे तुम्हाला याच्यावरती विचारलं तर फिल इन द ब्लँक्सच विचारतील. तर आज शिकवलेलं जे फर्स्ट आहे आपण पेस्ट ऑफ व्हेजिटेबल क्रॉप क्रुसिफेरस व्हेजिटेबल क्रॉप्स आपण बघितले आणि त्याच्यातली एकच इम्पॉर्टंट पेस्ट आहे दॅट इज द DBM डायमंड ब्लॅक मॉथ. आणि नेक्स्ट आपण जे शिकलोय गावा फ्रूट फ्लाय आणि त्याच्यातली पण एकच इम्पॉर्टंट पेस्ट आहे दॅट इज द फ्रूट फ्लाय. आणि लास्ट वन दॅट इज ओनियन आणि गार्लिक. त्याच्यामध्ये एकच पेस्ट आहे थ्रिप्स. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला फ्रूट क्रॉप्स आहेत ना तर फ्रूट क्रॉप्स मध्ये कसं आहे की फ्रूट क्रॉप
मध्ये काय आहे की जसं फॉर एक्झाम्पल मँगो आहे, तर मँगो मध्ये तुम्हाला फ्रूट फ्लाय विचारतील, मिलीबग विचारतील किंवा त्यांना बरेच ऑप्शन्स आहेत की तिथं विचारतात. पण ज्या सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत, तर व्हेजिटेबल्स मध्ये बघा की जी पहिली एक पेस्ट आहे किंवा मी तुम्हाला ज्या पेस्ट सांगितल्या त्याच पेस्ट तुम्हाला विचारतात. तसं आपण याच्यामध्ये फ्रुट्स मध्ये विचारू शकतील दुसऱ्या, पण याच्यामध्ये जसं की क्रुसिफेरस मध्ये सांगितलंय किंवा मी टोमॅटो मध्ये सांगितलंय की जी फर्स्ट एक पेस्ट आहे तीच करा म्हणजे ती इन अ कम्प्लीट डिटेल मध्ये कंट्रोल ऑफ मेजर्स पर्यंत करा. ठीक आहे, तर व्हेजिटेबलचा तुम्हाला असा जास्त अभ्यास करावा लागत नाही. तर या सगळ्या पेस्ट आहेत, त्या सगळ्यांचं चार्ट तयार करायचे आहेत असाइनमेंट ॲज अ असाइनमेंट आणि मला सेंड करायचं आहे ग्रुपमध्ये. म्हणजे ते रेग्युलरली करा, कारण तुम्हाला ते एक्झामसाठी फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण परत मॅन्युअल, आता तर मॅन्युअल पण नाही आपल्याला किंवा फोन ओपन करून नाही बसत, तर ते ॲज अ लिहिलेलं रेडी टू यूज मटेरियल तुमच्याकडे तयार ठेवा, जे तुम्ही एक्झामला वाचू शकताय. तर ते करा. काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. नसेल तुम्हाला काही प्रॉब्लेम. आणि जमलं तर तो चार्ट पाठ करा. अजून तुम्हाला चार्ट माहित नाही तुम्ही आणि काय म्हटला होता तुम्ही सेंड करणार, तर अजून कोणी लिहिला पण नाही, सेंड पण केला नाही. मला सेंड करायचं जाऊ द्या, तुम्ही वाचा जमलं तर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नसेल तर मग ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम नाही, अभ्यास करा. ठीक आहे, मग आपलं लेक्चर संपले. एक मिनिट थांबा. प्रेझेंट